वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मजेत ना? आपण आलोय वर्सोवा कोळीवाड्यामध्ये वरमाय साजरी करायला. चित्राताईच्या दोन्ही मुलांची लग्न आहेत बरं का आज. वरमाय नटून थटून रेडी आहे आणि सगळ्या बहिणी आणि वहिनी तिच्यासाठी उभ्या आहेत. काय गोड दिसते ना चित्राताई. अगदी पायापासून डोक्यापर्यंत सगळी छान सजवलेली आहे आणि दागिने तर अगदी अस्सल सोन्याचे. खूप सुंदर कोळी दागिने. बहिणी आणि वहिनी नाचायला रेडी झाल्याच आहेत. सगळ्या जणी तिच्या ओट्या भरतायत आणि देवी म्हणून तिची पाया सुद्धा पडतायत. मी सुद्धा पाया पडल्या ताईच्या. आमच्यामध्ये म्हणजे कोळी लोकांमध्ये, आगरी लोकांमध्ये वरमाय म्हणजे मुलाचं किंवा मुलीचे लग्न असल्यानंतर त्यांच्या आईची खूप छान तिच्या माहेरी ओटी भरली जाते. अगदी सकाळची हळद लागल्यानंतर भाऊ अगदी प्रेमाने बहिणीला माहेरी घेऊन येतात आणि मग आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी ही वरमाय आपल्या माहेरीच तयार होते आणि मग माहेरनं तिला अगदी थाटा माटात तिच्या सासरी घेऊन जायला जातं. शहरामध्ये आता या प्रथा थोडा कमी झाल्यात, पण गावामध्ये म्हणजे कोळीवाड्यामध्ये अगदी प्रेमाने बहिणीसाठी सगळंच केलं जातं आणि सगळ्या वहिन्या आणि ताया पदर पसरून तिचं स्वागत करतात आणि ती माऊली सुद्धा तांदूळ उडवून आपलं माहेर अगदी धनधान्याने भरपूर असू दे यासाठी देवाला प्रार्थना करते. चित्राताईचे दोन्ही भाऊ आहेत तिच्या सोबत आणि बहिणीला काय हवं नको ते सगळंच बघतायत आणि आता सगळेजण नाचायला रेडी आहेतच. घरातली सगळीच मंडळी आलेली आहेत आणि आता वरात निघायची वाट बघतात. कोळीवाड्यामध्ये म्हणजे आपल्या जवळच्या सगळ्यांच्याच घरी अगदी प्रेमाने बोलवलं जातं आणि ती वरमाय त्या सगळ्यांच्याच घरी जाते. तिच्यासाठी तो अगदी आनंदाचा दिवस असतो आणि घरचे सगळेच जण तिच्यासाठी प्रेमाने काही ना काहीतरी आणलेलं असतं ते देतात. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरा आहेत आणि त्याचा मान आजही नवीन पिढीकडनं राखला जातोय. हे महत्वाचं. घर पाहुण्यांनी अगदी पूर्णपणे भरलेलं आहे बघताय ना. आणि इथे गावामध्ये स्वतःची घरं असतात बरं का. घरं म्हणजे काय, बंगलेच असतात असं म्हणा ना. आणि या साड्या बघताय ना तुम्ही सगळ्यांच्याच त्या लग्न घरातून म्हणजे चित्राताई आणि तिच्या मिस्टरांकडून सगळ्यांना प्रेमाने दिलेले आहेत. आता वरमाईची वरात परत निघालीये. गावातली देवळं करत करत आणि जवळच्यांच्या घरी जात जात हा प्रवास सुरू होईल आणि मस्त डान्स सुरू आहेच. सगळे धमाल करतात अगदी आणि लहान लहान मुली तर अगदी जोशात डान्स करतात. कोळीवाड्यात प्रथा अशी असते की भाऊ अगदी हाताला धरून मानाने बहिणीला तिच्या सासरी घेऊन जातात आणि खूप छान असतं हे दृश्य. ती वरमाय सुद्धा अगदी भरून पावल्यासारखी चालत असते. मस्त ना एकदम. आम्ही सुद्धा नाचत गाजत या वरातीत सामील होतोच. गावातल्या नातेवाईक असलेल्या सगळ्याच लेडीज अगदी आनंदाने ह्याच्यात सामील झालेल्या असतात. अगदी वयाचंही भान न ठेवता सगळ्या बायका अगदी आनंदात चालत असतात. हे महत्वाचं. आता आलोय हिंगलाई देवीचं दर्शन घ्यायला. हिंगलाई देवी म्हणजे वेसावची ग्रामदेवता. अशा आनंदाच्या वेळी देवाला भेटायला आपण येतोच ना. आईची मूर्ती म्हणजे अगदी मोहक आणि अगदी प्रेमाने भरलेली आहे. या मूर्तीकडे पाहताच आपले हात अगदी प्रेमाने जोडले जातात. आणि त्यानंतर वरमायवर पाडला जातो पैशांचा पाऊस. कदाचित कुणाची नजर लागू नये आपल्या बहिणीला म्हणून हे केलं जात असावं असं मला वाटतं. आणि त्यानंतर हे पैसे तिथले बँडवाले, फोटोग्राफर यांच्यामध्ये वाटले जातात.
फोटोग्राफी सुरू होतीच, पण आता घाई होती लग्न लावायची, त्याच्यामुळे धावपळ सुरू होती. आम्ही सुद्धा मस्त फोटो काढून घेतला. फटाक्यांची आतिषबाजी तर सुरू होतीच, त्यामुळे वातावरणात एक मस्तच धुंदी आली होती. सदा आनंदाचा आणि मग चित्राताईंनी कापला खूप सुंदर वरमाईसाठी बनवलेला केक. सगळेच धमाल करत होतो आम्ही आणि अगदी उत्साहात सगळ्याच गोष्टी सुरू होत्या. आणि आता चित्राताई म्हणजे वरमाय पोचते तिच्या सासरी, त्यामुळे अगदी फटाक्याने तिचं स्वागत करण्यात आलं. इथे पण काय छान डेकोरेशन केलंय ना, मस्त वाटतंय एकदम. आणि भाऊ म्हणजे चित्राताईचे मिस्टर चाललेत घाईघाईत बायको कशी दिसते ते बघायला. सासरी पोचल्यावर सुद्धा वरमाईचे अगदी पाय धुतले जातात आणि तिची नजर काढली जाते आणि तिची आरती ओवाळून तिला घरात घेतलं जातं. आणि अगदी भाऊजींनी हाताला धरून चित्राताईंनी घरात घेतलं. काय गोड वाटतंय ना. खरंच त्या लग्नाच्या गडबडीमध्ये सुद्धा इतक्या प्रेमाने सगळंच साजरं केलं जातं, ह्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. तुमच्या इकडे होतं का असा वरमाईचा प्रोग्राम? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता लागेल लगेच लग्न आणि इथे नवऱ्याच्या आई वडिलांचंच मस्त रोमॅन्टिक फोटोशूट झालं. लवकरच त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नाचा व्हिडिओ सुद्धा येईल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फ्रेंड्स. लवकरच भेटूया असेच छान छान व्हिडिओ घेऊन.